श्री स्वामी समर्थ. 25 डिसेंबर या दिवशी श्री दत्त जयंती आहे. गुरुचरित्र पारायणाचे सर्व अध्याय ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये गुरुचरित्र पारायण म्हणून लिस्ट आहे. तुम्हाला सर्व अध्यायाचे पारायण मिळते. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखीन नवनवीन अध्याय मिळत राहतील. तर आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. आजचा अध्याय 50वा. मराठी भावार्थ. 9व्या अध्यायात एका धोब्याने म्लेच्छ राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्रीगुरूजवळ श्रीपाद श्री वल्लभ यांच्याजवळ केली होती. आपले जीवन संपुष्टात आणले होते. तो धोबी पुन्हा जन्मला तेव्हा बिदरचा बादशहा झाला. तो आनंदात राहत होता. तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना असे. तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करीत असे. त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत. हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे म्लेच्छ त्यांच्या भजनी लागतात ते अधोगतीसच जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत. तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्वाठायी आहे. म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा. राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणांवर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्म केली. अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला. अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले, पण तो फोड बरा होईना. काही विप्रांनी त्याला सतपुरुषांची सेवा करण्यास सांगितले व पापविनाशी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला. राजाने तिथे जाऊन स्नान केले. तो त्याला तिथे एक यती भेटला. त्या यतीने त्याला सांगितले, राजा, तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील. तू गाणगापुरात जा. तिथे एक संन्यासी महानुभाव राहतात. त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल. तेव्हा राजा गाणगापुरात गेला. प्रथम म्लेच्छ राजाला भिवून लोक श्रीगुरूंचा ठावठिकाणा त्याला सांगेनात, पण तो रागावला. तेव्हा त्यांनी त्याला संगमावर पाठविले. संगमावर स्वामी भेटले. त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली. तेव्हा पूर्वजन्मी आपण रजक होता वगैरे सर्व त्याला आठवले. त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली. श्रीगुरूंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला. मग स्वामींनी आपले राजेश्वर्य पाहावे अशी विनंती केली. राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले. राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले. तेव्हा मुलांवर राज्य सोपवून तू मला श्रीशैल येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्थात स्नान करून गाणगापुरात परत गेले. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 50वा. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व एका पूर्वीरजक कथानका तू ते आपण निरोपिले. उपजला तो म्लेच्छ यातीत विदुरा नगरी राज्य करीत. पुत्रपौत्री नांदत महानंदे पर्येसा. विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्वसंस्कारी असती देवालय भूमीवरी उपद्रव नेती तयांसी. त्याचे घरचे पुरोहित तयाराय असे शिकवित. आपण होऊन म्लेच्छ जात देवद्विज निंदावे. मंदमती द्विज जाती देखा पाशान पूजा करीती. समजता ते देव म्हणती काष्टवृक्ष पाशानासी. राजा म्हणे पुरोहितासी तुम्ही निरोपिले आम्हासी. अनुरेणु तृण काष्टेसी सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू रीती आकाशापासाव परियेसा. आणि तुम्ही म्हणाल असे पूजिती पाषाण देवा सरीसे. सर्वाठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची. ऐसा परिपुरोहितासी सांगे राजा विस्तारसी. करी पुण्य बहु विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी होता तया विदुरा नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करीती. शमन नो हे कवने रीती महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमाने श्रीगुरु असता गाणगाभुवनी. विचार करीती आपुले म्हणे राजा येईल म्हणून या. प्रकट झाली महिमा ख्यात पाहावया येती म्लेच्छ जात. आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ पर्येसा. आले ईश्वर नाम संवत्सरो सिंह रासी आला असे गुरु. गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगी जावे आता. म्हणती सर्व शिष्यांशी करा आई ती वेगेसी. येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला. येणे परी श्री गुरुमूर्ती होणे गाणगापुरी ख्याती. राजा यवना झाली मती पूर्वसंस्कारे पर्येसा.
स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा, नाना परीचे औषधी निजा करिता तयान होय बरवे, प्रमणती रायासी स्नान भरवे पाप विनासी, जावे तुम्ही सहजसी विनोदार्थ परियेसा, ऐकून या विप्रवचन संतोषला राजा आपण, निघाला त्वरित तेथून पाप विनासी तीर्थासी, समस्तांते राहून ऐकला गेला तया स्थानी, स्नान करिता तत्क्षणी आला एक यती तेथे, राजा देखून तयासी नमन केले भावेसी, दावी तसे स्फोटकासी मने उपशमन केवी होय, ऐकून तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून, महानुभवाचे होता दर्शन तुझ बरवे होईल, असे अवंती नगरी होता एक दुराचारी, जन्मोनी या विप्र उदरी अन्योन्य राहटत असे, आपण असे मदोन्मत सकळ स्त्रियांसवे रमत, संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे राहटत असे, ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेश्यासदनी, तेथे आला एक मुनी ऋषभ नामा महायोगी, तया देखुनी दोघे जण करीती षष्टांगी नमन, भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात, बैसो घाली ती पीठ बरे पूजा करीती सोडोपचारे, अर्घ्य पाद्य देऊनी पुढारे गंधाक्षदा लावी ताती, करवूनी या भोजन केले हस्त प्रक्षालन, बरवा पलंग आणून देती तया योगी यासी, तयावरी केले शयन तांबूल देती आणून, करीती पादसेवन भक्तिभावे दोघे जण, उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी, निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थानासी, पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी, पिंगला नाम वैश्यसी दोघे पंचत्व पावली, पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी, दशार्णवाधिपतीच्या कुशी वज्रबाहूचे उदरात, तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी, उद्भवला गर्भ परियेसी राजा समारंभ करीत असे, देखून या तिचे सौतीसी क्रोध आला बहु असी, गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरिला द्वेष म्हणे, सर्प गरळ आणोने दिले सवतीस नाना यत्ने, गरळ भेदिले अतिगहनी तया राया ज्येष्ठ स्त्रियसी, ऐसा परी राजपत्नी झाली प्रसूत बहु कष्टेने, उपजता बाळा तेथनी सर्वांगी व्रण माता सुतासी, विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानीसी, दुःख करी राजा क्लेसी म्हणे काय करू आता, देशोदेशीच्या वैद्यांसी बोलावी ते चिकित्सेसी, वेचिती द्रव्य अपारेसी काही केली या नवे बरवे, राजा येऊन एके दिवशी पाहे आपली स्त्री सुतासी, देखून या महाक्लेशी दुःख करी परियेसा, आता यासी पाहावयासी कंटाळा येतो आम्हासी, बरवे नवे सत्य यासी काय करणे म्हणत असे, याते देखता आम्हासी व्रण लागती देहासी, हे असती महादोषी याते त्यज्जू म्हणत असे, राजा म्हणे दूतासी माझे बोल परियेसी, येऊन आपले स्त्री पुत्रांसी अरण्यात टाकावी, येणे परी दूतासी राजा सांगे विस्तारेसी, रथ दिदला संजोगेसी घेऊन निघाला झड करी, रथावरी बैसवून घेऊन गेला महाराणी, जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेवली परियेसा, माता सुत दोघेजण पीडताती महावर्णे, कष्टती अन्नोदकावीन महारण्य वनात, ऐसे महारण्यात राजश्री असे हिंडत, पुढे जाता देखील पंथ गुरे चरती रानात, तयापासी जावोनी पुसतसे करुणा वचने, गोरक्षकांते विनवोनी मागे उदक कुमरकासी, गोरक्षक म्हणती तियसी जावे तुवा मंदिरासी, तेथे उदक बहुवसी अन्नही तू ते मिळेल, म्हणून मार्ग दाखवी ती हळूहळू जाय म्हणती, राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामासी, म्हणे येथे कवनराज संतोषी दिसती समस्त प्रजा, ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत, याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर, तू ते रक्षिला पार म्हणून सांगती ती येसी, इतुकी या अवसरी तया वैश्याची या घरी, दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी, यवनी पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात, आपल्या स्वामीसी सांगत आद्यंत विस्तारेसी, देखून या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत, नेली आपुल्या मंदिरात तिथले एक ग्रह तिसी, पुसून या वृत्तांत वाणीचे झाला कृपावंत, दिल्ले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षित असे, वर्तता असे एके दिवशी प्राण गेला कुमारकासी, प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियेसा, मूर्छा येऊनी तय क्षणी राजपत्नी पडे धरणे, आपले पूर्व आठवूनी महाशोक करीत असे, नाना परी दुःख करिता ऋषभ योगी आला त्वरिता, पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी, योगी या ते देखुनी वंदिता झाला तो वाणी, अर्घ्यपाद्य देवनी पूजा केली उपचारे, तया समय योगेश्वर पुसे कवन दीर्घस्वर, शोक करीत असे अपार कवन असे म्हणीत असे, सविस्तरे वाणी योगी याते सांगता झाला वृत्तांत, योगेश्वर कृपावंत आला तिये जवळी घे, मने योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी, कवन जन्मला भूमीसी कवन मेला सांग मज,
भूते पाचा ठाई मिळून जाता शून्य पाही, दुःख करिता अवकाश नाही वाया का वो दुःख करीसी. तीन गुणा पासाव उपजती मनुष्य स्वभाव, सत्वगुण असे देव रजोगुणे मनुष्य जाण, तामस तोची राक्षस जैसा का गुण बसे, तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर नव्हेची. ऐसे कोणी राजपत्नी करी योगी असे विनंती, आपणासी झाली ऐसे गती राजभ्रष्ट होऊन आली. माता पिता बंधुजना सोडून आले मी राणा, पुत्र होता माझा प्राण परवंसा मज तयाचा, तया झाली ऐसी गती वाचून आपण काय प्रीती. मरण व्हावे मज निश्चिंती म्हणून चरणी लागली, ऐसे निर्वाण दैकुनी कृपा उपजे योगिया मनी. पूर्व उपकार स्मरुणी प्रसन्न झाला तैवेळी, भस्म काढून तैवेळी लाविले प्रेताचे कपाळी. घालीत त्याचे मुख कमळी प्राण आला पर्येसा, बाळक बैसले उठून सर्वांग झाले सुवर्णवर्णी. माता सुत दोघे जणी पूर्ण गेले तात्काळी, राजपत्नी पुत्रासहित करी योगी असी दंडवत. वृषभयोगी कृपावंत अनेक भस्म प्रोक्षित असे, तात्काळिक दोघे जण शरीर झाले सूर्यंसकासी. शोभायमान दिसे ती कैसे दिव्य देह उभय वर्ग, प्रसन्न झाला योगेश्वर तैवेळी तिथलावरू. तुम्हा नवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव, ऐसा प्रसन्न होनी योगी गेला तत्क्षणी. एक राय एकोमनी सत्पुरुषाचे सन्निधान, ऐसे राजा ऐकोनी नमन करीत एक क्षणी. विनवितसे कर जोडोनी कोठे असे सत्पुरुष, ऐकोनी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण. भीमातिरी गणगा भुवन असे तेथे परमपुरुष, तयापाशी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बरवे. ऐकोनी राजा भावे निघता झाला ते वेळी, एको भावे राजा आपण निघाला श्री गुरु दर्शन. प्रयाणांतरी करी प्रयाण आला गणगापुरासी, ग्रामीपुसे सकळी कांसी येथे एक तापसी. रूप धरी संन्यासी कोठे आहे म्हणून या, कोणी न बोलती तयसी राजा कोपला बहु असे. मने आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणत असे, मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी असती निक. अमर जा संगमी माध्यान्निक करुणी ग्रामी येताती, ऐसे कोणी ब्लेंच देखा समस्तावर जुनी आपण एका. बैसोनिया आंदोलिका गेला तया स्थानासी, दुरुनी देखता स्त्री गुरुसी चरणी चाले ब्लेंच परियसी. गवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे, श्री गुरु म्हणती तयसी कार्य रजका कुठे अससी. बहुत दिवसा भेटलासी आमचा दास हो निया, ऐसे वचन ऐकोनी ब्लेंच झाला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मणी करी साष्टांगी नमन, राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी. झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज, राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणासी. व्यथा होतसे प्रयासी कृपादृष्टीने पहावे, ऐसे वचन ऐकून श्री गुरु करती हास्यवदन. स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसताती यवनासी, राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासरसी. विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माता ठेवी, राजा म्हणे स्वामी असी तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राजे पावलो मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले, पुत्र पौत्र देखिले नयनी झालं पूर्ण अंतकरणी. आता असे एक मनी ऐश्वर्य माझे अवलोकावे, पूर्व माझा जन्म रजक स्वामी वचने राज्य विशेष. पाहुणे देखिले नाना सुख उणे एलेंच जाती, श्री गुरुमनी विचारती पुढे होणार असे गती. कलियुगी असे दुर्जन याती गोप्य असता पुढे बरवे, सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमीसी. जावे आता वरवंशी येथून या गोप्य व्हावे, ऐसे मने विचारुणी श्री गुरु निघाले संगमाहुनी. राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करून या, पादुका घेतल्या आपुल्या करी सांगाते येतसे चरणचारी. श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती, श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करी वारू वेसी. दुरी जावे नगरासी निरोप आमचा नको मोडू, पाप विनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी. ऐसे मने रायासी दृश्य झाले श्री गुरुमूर्ती. चत्वारिंशत कोश देखा राजा पातला दिवसे एका, पाप विनाशी तीर्थिनिका अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करियती मानसी येऊनी लागी चरणासी, विनवितसे भक्तीसी ग्रहाप्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले, गुडिया मकर बांधविले समारंभ करी नगरात. पैसवोनिया पालखीत आपण चरणा चाली चालत, नवरत्ने असे ओवाळीत घर लोक आरत्या आणीत. ऐसा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरु नायका, विस्मय करीती सकळीक महदा आश्चर्य म्हणताती. ऐसा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका, महाद्वारा पातला सुका पाय घडी अंतरुती. नाना परींचे दिव्यांबरे मार्गे अंतरती पवित्रे, वाजती भरी वाजंतरे राजग्रहा पातले. महासिंहासनस्थानी शृंगार केला अतिगहनी, जगद्गुरु ते नेहुनी सिंहासनी बैसविले. समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले ऐकले आपण, शिष्य चौघे जण जवळी होते पर्येसा.
राजा विनवी स्वामी असी अंतर पडले श्री चरणासी, राज्य केले बहुवसी आता द्यावी चरण सेवा. ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती आमुचे भेटी श्री पर्वती, तुझे पुत्र राज्य करीती तुवा यावे भेटीसी. ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथून, राजा विनवी चरण धरुणी ज्ञान मजला असावे. कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल असे म्हणत, आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी. स्नान करून गौतमीसी आले गाणगापुरासी, आनंद झाला समस्तांचे श्री गुरुचरण दर्शने. समस्त शिष्यांते बोलावी ती श्री गुरु त्यासी निरोपिती, प्रगट झाली बहुख्याती आता राहावे गोप्य आम्ही. यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियेसी, प्रगट बोले ह्याची स्वभावेसी गोप्य रूपे राहू येथेची. स्थान आमुचे गाणगापूर येथून नवचो निर्धार, लौकिक मते अवधारा बोल करीतो श्री शैल यात्रा. ऐसे म्हणून शिष्य ते सांगते झाले श्री गुरुनाथ, सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र असे श्री गुरुचे. लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्री शैल्यासी, कथा असे अतिविशेष सिद्ध म्हणे नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे, सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यावलोकन नाम 50तमो अध्याय. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.